सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक 0% डाऊन पेमेंट 0% व्याजदर सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 93 25 42 22 आणि 77 09 80 59 05. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. 18 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी निमित्तानं राहुरी तालुक्यासह शहरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलाय. शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीनं गणेश उत्सवाची सांगता झाली आहे. मात्र डीजेच्या आवाजानं नागरिक हैराण झाले होते. राहुरी तालुक्यात आणि शहरात 7 सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाला सुरुवात झाली होती. चालू वर्षी शहरामध्ये फक्त 2-3 मंडळांनाच देखावे सादर केले होते. बहुतांश मंडळांनी डीजेवरच जास्त खर्च केलाय. 18 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी निमित्तानं गणेश उत्सवाची सांगता झाली आहे. शहरामध्ये यावेळी 2 मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. दुपारच्या मिरवणुकीत माजी नगरसेवक आर तनपुरे आणि अक्षय तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सातपीर बाबा तरुण मंडळ तर दादा पाटील सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम गणेश मंडळ, कानिफनाथ चौक मित्रमंडळ, गौतम मित्रमंडळ, स्वास्तिक मित्रमंडळ, गोकुळ कॉलनी मित्रमंडळ, महावीर प्रतिष्ठान आदी मंडळांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी ढोल पथकासारखे पारंपरिक वाद्य लावले होते. त्यामध्ये महिला आणि तरुण मुलींनी देखील सहभाग नोंदवलाय. वाल्मिक तरुण मंडळ, शिवाजी चौक मित्रमंडळ, श्री गाडगे बाबा गणेश मंडळ आदी मंडळाने मिरवणुकीत सहभाग न घेता अगदी साध्या पद्धतीनं गणेश मूर्तीचं विसर्जन केलंय. राहुरी येथील मानाचा गणपती असणाऱ्या आझाद तरुण मंडळ मिरवणुकीची आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते फीत कापून संध्याकाळच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मिरवणुकीमध्ये आझाद मंडळाच्या पाठोपाठ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मळगंगा तरुण मंडळ, चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटेश तरुण मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ, श्री रामदत्त मित्र मंडळ तसेच बुवासीन बाबा तरुण मंडळ, गजानन तरुण मंडळ, शिवपुत्र प्रतिष्ठान, शिव आदर्श मंडळ आदी मंडळाने सहभाग नोंदवलाय. आझाद चौक इथून मिरवणुकीला सुरुवात झाली. व्यंकटेश चौक, मठ गल्ली, जंगम गल्ली, लोहार गल्ली, शनी चौक, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, कानिफनाथ चौक, जुने बसस्थानक मार्गे नावघाट अशी मिरवणूक काढण्यात आली होती. नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं गणेश विसर्जनासाठी नावघाट इथे कृत्रिम कुंडाची निर्मिती करण्यात आली होती आणि घरगुती गणेश मूर्तीचे त्या कुंडामध्ये विसर्जन करण्यात आलंय. तसेच मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं नगर परिषद कार्यालयाच्या समोर प्रत्येक मंडळाचे पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजानं नागरिक त्रस्त झाले होते. परराज्यामधनं आलेल्या डीजेनं तर राहुरी दणानून सोडली. तर लावणी साम्राज्ञी तरुणीला पाहण्यासाठी तरुणांचा जनसागरच लुटला होता. तुरळक वाद वगळता मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये आणि तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माझे नाव ज्योती संदीप सोळसे. मी राहुरीत राहिला आहे. पंचायत समिती समोर धाडगे प्लॉट मध्ये राहते आणि आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. खूप वाईट वाटतंय, बाप्पा आले आपल्याला सोडून तर खूप वाईट वाटतंय. पण 10 दिवस जो आनंद आपण घेतलाय गणपतीसाठी तो खूप असं वर्षभर पुरेल असं इतका आनंद घेतलाय आम्ही. रोज गणपती समोर आम्ही हरिपाठ, रोजचं भजन, सत्संग रोजचा चालू होता. लहान मुलांनी पण खूप आनंद घेतला. गणपतीच्या निमित्ताने रोज घरात नवीन नवीन गोडाचा नैवेद्य व्हायचा, रोजचा प्रसाद वगैरे मुलांना खाऊ घालायचा किंवा गणपतीला भक्तिमय वातावरण तयार व्हायचं. खूप मजा आली. 10 दिवस खूप आनंद उपभोगला आणि त्यात गौरी गणपतीचा सण, परत कालची सत्यनारायण महापूजा, म्हणजे 10 दिवस खूप असे कसे जातात ते कळत नाही. गणपतीच्या ह्याच्यामध्ये गणपती सेवा करता करता खूप म्हणजे आनंद आम्ही सर्वांनी घेतला. आमच्या घरच्यांनी, आम्ही सगळं परिवार सगळा खूप आनंद घेतो आणि गणपतीसाठी जेवढे बोलून तेवढं कमीच आहे आमच्यासाठी.
आजचा दिवस खूप आपण विसर्जन करताना खूप म्हणजे वाईट वाटते, पण आता सर्वांना आनंद सुसमृद्धी गणपती बाप्पाने देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी स्वाती भोसले राहुरीमध्ये राहते. हा दिवस आम्ही गणपतीचे इतके सोहळे केले, रोज सकाळ संध्याकाळ बाल गणेश जसे घरात आले तसे घरात वातावरण आनंदमय झाले. गणेश स्थापना झाल्यापासून 5 दिवस झाले गणपतीला. अतिशय घरामध्ये आनंद उत्सव होता. आज आपण अतिशय दुःख होतं. दरवर्षीप्रमाणे गणेश बाप्पा स्थान राहील. सर्वांना सर्वात लाभ होते. सर्वांच्या त्याला आरोग्य लाभो नेहमीप्रमाणे त्याच्या भक्तवृंद प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विघ्न प्रत्येकाच्या घरी सुख शांती लाभो हीच प्रार्थना करून दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही शुभेच्छा देतो. सर्वांना मनपूर्वक गणपती चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.